बीड जिल्ह्यातील एक अतिशय छोटं गाव. रात्रीचे 12 वाजले होते. थंडी इतकी हाडं उठतील, संपूर्ण गाव गोधडीत शिरलं होतं. पण एका शेतकऱ्याच्या घरावर अचानक टकटक होतं. त्या शेतकऱ्याच्या घराच्या मुख्य दरवाजाची कडी वाजली जाते. रात्री 12 वाजता इतक्या थंडीत कुणाला काय काम असेल असा विचार करत त्या शेतकऱ्याने दरवाजा तर उघडला आणि त्यानंतर जे झालं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र घाबरला. मित्रांनो, रात्रीच्या वेळी घरफोडी होणं, दरोडा पडणं या बातम्या आपण रोज वाचतो. पण या घटनेचं स्वरूप इतकं विचित्र होतं की खुद्द पोलीसही हे चक्रावून गेले. जेव्हा या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून CIDकडे देण्यात आला तेव्हा एक असं सत्य बाहेर आलं ज्याने सर्वांचे डोळे पांढरे झाले. वरवर पाहता ही घटना एक साध्या चोरीसारखी वाटत होती, पण जेव्हा याचा खोलवर तपास केला, CID पथकाने केला, तेव्हा समजलं की याची खरी सुरुवात तर 2 महिन्यापूर्वीच झाली होती. महाराष्ट्राच्या गुन्हेगारी इतिहासात या घटनेची नोंद एका अतिशय भयानक प्रकरणासाठी होत आहे. मग नेमकं काय होतं ती 2 महिन्यापूर्वीची घटना? त्या रात्रीची कडी वाजल्यानंतर असं काय विचित्र घडलं की ज्यामुळे याचा तपास डायरेक्ट CIDकडे देण्यात आला? चला जाणून घेऊया प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. स्थळ होतं बीड जिल्ह्यातील एक छोटंसं गाव. त्या गावातील एका कोपऱ्यात जिथे बापूराव नावाचा एक शेतकरी आपल्या कुटुंबासह राहत होता. कष्टाने खायचं, पिकवायचं, नीटनेटकं राहायचं. घर प्रचंड आनंद होतं आणि आनंदाचं घरात वातावरण होतं. पण त्याचवेळी घराबाहेर काळ दबाव धरून बसला होता. रात्रीचे 12:15 झाले असतील. कडी वाजली. बापूराव अर्ध्या झोपेतच उठले. त्यांना वाटलं शेजारचा पाहुणा किंवा गावातलं कोणीतरी असेल. पण त्यांनी दरवाजा उघडताच जो विचित्र प्रकार घडला त्याचा विचारही कोणी केला नसेल. गावाकडे घरांच्या चोऱ्या होणं, रात्री घरातल्या लोकांना मारहाण करून त्यांचं सोनं लुबाडणं ही प्रकरणे आजकाल नवीन नाही. पण या प्रकरणात जे घडलं आहे ना त्याचा तपास CIDकडे देण्यात आला. खरं तर या घटनेची सुरुवात ही 2 महिन्यापूर्वीच झाली होती. बापूरावचं कांद्याचं पीक जेव्हा काढणीला आलं होतं तेव्हा रात्रीच्या शेतात कांदे काढण्यासाठी त्यांनी 10 मजूर लावले होते. आता मजुरांचा आणि त्या रात्री घडलेल्या घटनेचा काय संबंध हेच CID अधिकाऱ्यांनी शोधून काढलं. साधारणपणे 2 महिन्यापूर्वी बापूरावचे कांदे जवळपास काढायला आले होते. 10 मजूर त्यांनी लावले होते. पण एके दिवशी अचानक असं झालं की त्या 10 मजुरांपैकी 6च मजूर ते होते, पण 4 मजूर नवीन आले होते. आता शेतकऱ्याच्या गावातले मजूर असल्यामुळे बरेच मजूर त्यांना ओळखीचे होते. पण त्या 4 मजूर असे आले होते की जे अनोळखी होते आणि ओळखीचे नव्हते. पण अचानक बापूरावांच्या लक्षात देखील आलं होतं, पण कामाच्या गडबडीमध्ये ते विसरून गेले. ज्या दिवशी हे 4 मजूर आले होते अगदी त्यानंतरच 2 महिन्यानंतर हा सगळा भयंकर प्रकार घडला होता. दाराची कडी वाजली. कडी वाजल्यानंतर जे झालं त्याचा तपास CID पोलिसांनी केला तेव्हा हे सगळं कनेक्शन 2 महिन्यापूर्वी कांद्याच्या शेतामध्ये आलेल्या मजुरांपासून उघडं होणार होतं. अखेर हे प्रकरण वरवर पाहता साधं वाटत होतं, पण अखेर 2 महिन्यापूर्वी पहिली लिंक CIDच्या अधिकाऱ्यांना लागली होती. मग नेमकं झालं काय? कडी वाजल्यानंतर दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर असं काय झालं की ज्यामुळे तपास CID अधिकारी करत होते? बघूया पूर्ण व्हिडिओ. त्याआधी आपली भाषा YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा. नुसतं हे झालं नव्हतं तर जेव्हा बापूरावांची 2 मुलं राहुल आणि सुमित हे होते, हे शेजारच्या जिल्हा परिषद शाळेत जात होते. ही घटना असेल 1.5 महिन्यापूर्वीची. ज्यावेळेस ते शाळेतून येत होते तर त्यांचं घर गावाच्या बाहेर होतं. ज्यावेळेस तिथे ते वळणावरून रस्ता द्यायचे तिथे त्यांना एक पांढरी गाडी दिसायची आणि त्या गाडीमध्ये विचित्र लोक दिसायचे. ती लोक या मुलांकडे अगदी वेगळ्या नजरेने बघत असायचे. जेव्हा मुलांनी वडिलांना सांगितलं होतं तेव्हा वडील देखील 2-3 दिवस त्यांच्या मोटरसायकलवर त्यांना घ्यायला यायचे आणि सोडायला देखील जात असायचे. त्यावेळेस ते लोक दिसायचे नाही, तर हळूहळू असा विचित्र हालचाली जाणवत होत्या. अखेर त्या दिवशी 2 महिन्यानंतर जेव्हा रात्री कडी वाजली, कडी वाजल्यानंतर जे घडणार होतं त्याची कल्पना 2 महिन्यापूर्वी कोणालाच नव्हती. अखेर हे प्रकरण कुठलं तरी साधं वाटत होतं, पण CID तपासामध्ये दुसरा प्रसंग याचा समोर आला होता. तिसरा प्रसंग याचा असा होता, प्रकरण घडण्याच्या महिन्याभर आधी बापूरावाचं जे घर होतं तर त्याला घराला लागून एक छोटासा रस्ता जात होता. पण तिथे अचानक एके दिवशी एक पांढरी मोठी कार आली जिच्या काचेला काळ्या फिल्म्स लावल्या होत्या. साधारण रात्रीचे 7-7:30 वाजले असतील. आता हे दरवाजाची कडी वाजल्यानंतर झालेली जी घटना आहे तर त्या घटनेत होण्याच्या महिन्याभर आधीच हा प्रसंग होता. पहिला मजूर बदललेला, दुसऱ्यांदा मुलांना विचित्र माणसं दिसली, तर तिसऱ्या वेळी जे घडलं ते अगदी घराच्या जवळ घडलं होतं. पण म्हणतात ना, कोणत्या वादळाची चाहूल अत्यंत शांत असते.
कोणतंही वादळ असू द्या मग ते, पण लोकांना समजत नाही. आणि अगदी त्या दिवशी तसंच होतं. आता त्या गाडीतून 4-5 जण उतरले. त्यातील एक जण हा कदाचित त्यांचा लीडर असावा. त्याने हातात सिगारेट ओढली. सिगारेट ओढल्यानंतर ज्या वेळेस त्या घराच्या मध्ये एक आजी होती, जी 80 वर्षाची आजी होती, तर तिला त्या सिगरेटच्या धुराचा वास हा तब्बल 500 मीटरहून आला होता. बापूराव म्हणजे त्या आजीचा मुलगा म्हणाला होता की जाऊ दे आई, तू झोपून घे, काही झालेलं नाही. तर अशा प्रकारचा तिसरा प्रसंग देखील घडला होता. CIDचा तपास सुरू होता, पण नेमकं झालं काय होतं? दरवाजाची कडी वाजवून हे असंच होतं. नेमकं यामागचं कारण काय होतं हे शोधायला इतका टाईम का लागत होता? अखेर तो प्रसंग इतका विचित्र होता. तपास हळूहळू मागे चालला होता. मग नक्की घटनेमध्ये काय झालं होतं? अखेर आता ती वेळ आली होती. त्या काळाच्या रात्रीची ज्या पूर्वतयारी 2 महिन्यापासून सुरू होती, ती रात्री 12 वाजता कडी वाजून तो प्रकार घडणार होता. त्या घटनेची काही तास आधीच घरातील आजींना विचित्र भास लागत होते. घरातील कुत्रे सतत भुंकत होते, जणू ते आपल्या मालकाला सावध करत होते. मुलगा शांत झोपला होता. तिला वाटलं मनाचा भ्रम असेल, पण तो भ्रम नव्हता, तर तो त्या लोकांची एक प्रकारची चाहूलच होती. रात्री 12:15 झालेच होते आणि अगदी त्याच वेळी घराची कडी वाजली. टक टक टक. अर्ध्या झोपेतच असलेला बापूराव या शेतकऱ्याने दार उघडलं आणि समोर पाहिलं तब्बल 8 ते 10 लोक हातामध्ये वेगवेगळी हत्यार घेऊन उभी. कोणी आजीला ढकललं, कोणी महिलांच्या गळ्याला जबरदस्ती दमडानी त्यांना सुरू केलं. ते हळूहळू पावलं टाकीत ओसरीवर आले. तिथल्या कुत्र्याने भुंकण्याचा प्रयत्न केला, पण एक जोरदार फटक्याने त्यांना शांत केलं. अखेर दरवाजाची कडी उघडली. घरात करता पुरुष जो गाढ झोपेत होता, तो दचकून जागा झाला. त्याने असा दरवाजा उघडला तसा एक मोठा धक्का त्याला बसला. समोर 8 ते 10 जणांचा ताफा. ओरडू नकोस, नाहीतर खल्लास करीन, एकाने त्याला जबरदस्त दाम दिला. घरात थैमान सुरू झाला. महिलेचे दागिने ओरडले गेले, कपाटातले पैसे काढले. ते कुटुंब अगदी दुर्दैवी अवस्थेत पडलं होतं. अखेर ते दरोडेखोर निघून गेले, मागे सोडून गेले. न काही जखमा आणि भरपूर अशा गोष्टी. पोलिसांनी तपास सुरू केला, पण ते मजूर गायब आहेत, पांढरी गाडी गायब आहे. हा दरोडा आपला नेमका काय शिकवून जातो? आपल्या सुरक्षितेसाठी आपण कोणावर विश्वास ठेवावा? बीडची ही घटना ही केवळ एक बातमी नाही, तर ते आपल्या व्यवस्थेचा उखळडा आहे. तुमच्या आसपास जसा संशयास्पद हालचाली दिसल्या तर गप्पा बसू नका, सावध राहा. पुढची कडी तुमच्या दाराची वाजू शकते. तुम्हाला काय वाटतं? त्या मजुरांना कोणी पाठवलं असेल? ती गाडी कोणाची असेल? कमेंटमध्ये नक्की तुमचं मत कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका सत्य घटनेसह. तोपर्यंत पाहत राहा आमचं चॅनल आपली भाषा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.